नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की 10वी 12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आलेली आहे। बघा 10वी 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत, जेवढे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मोठी गुड न्यूज आलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। तुम्हाला 10वीचे 12वीचे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील, त्यासोबतच रिझल्टपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जात असतं। त्यासोबतच प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तुम्हाला केलं जात असतं। त्याचबरोबर कोणकोणते प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याचं देखील मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जात असतं। तर 10वी 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेचच चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकणार आहात। तर बघा 10वी 12वीच्या सर्व मुलांसाठीची गुड न्यूज काय आलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहूया आणि संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो। बघा मोठी बातमी, 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक ठरले। परीक्षेतील विद्यार्थ्यांची घोकंपट्टी थांबणार, आता परीक्षेत असणार क्षमताधिष्ठित प्रश्नांवर भर। तर बघा परीक्षेत आता क्षमताधिष्ठित प्रश्नांवर या ठिकाणी भर देण्यात येणार आहे। संपूर्ण माहिती बघा, सोलापूर विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT 3री ते 12वीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केलेला आहे। तो आराखडा तथा मसुदा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून त्यावर 3 जूनपर्यंत हरकती मागवल्या होत्या। आता तो आराखडा अंतिम करण्यात आला असून त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे। सुरुवातीला 9वी ते 11वीसाठी आणि त्यानंतर 10वी 12वीसाठी तो लागू होईल। बघा सुरुवातीला 9वी ते 11वीसाठी हा जो काही क्षमताधिष्ठित प्रश्नांवर भर असणारा जो काही अभ्यासक्रम आहे तो त्या ठिकाणी लागू होईल। त्यानंतर 10वी आणि 12वीसाठी तो लागू होणार आहे। बघा विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्य, जीवन कौशल्य व नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिले जाणार आहे। 3री ते 12वीपर्यंतच्या परीक्षा 2 सत्रात होतील। नवीन आराखड्यात आरोग्य, कला व व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे। पुस्तकी ज्ञानापेक्षा आता कृतीतून ज्ञाननिर्मिती व ज्ञानवृद्धी हा त्यामागील हेतू आहे। इयत्ता 3रीपासून व्यावसायिक शिक्षण, 3री ते 8वीसाठी व्यावसायिक कौशल्य आणि 9वीपासून विशेष व्यवसायासाठी व्यावसायिक शिक्षणाची जी काही सोय आहे ती असणार आहे। त्यामुळे जे काही विद्यार्थी ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास करू शकतील। व्यावसायिक शिक्षणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असे नाविन्यपूर्ण विषय असतील। आगामी शैक्षणिक वर्षापासून तो आराखडा 10वी 12वी सोडून इतर वर्गांसाठी लागू होईल। बघा आगामी शैक्षणिक वर्षापासून हा जो काही आराखडा आहे तो 10वी 12वीचे जे काही वर्ग आहेत ते सोडून इतर वर्गांसाठी त्या ठिकाणी लागू होईल। म्हणजेच 2025-2026 पासून तो त्या ठिकाणी इतर जे काही वर्ग आहेत त्यांना लागू होईल। 2024-25च्या ज्या काही परीक्षा आहेत त्या आता त्या ठिकाणी होतील आणि 25-26 पासून तो इतर वर्गांसाठी लागू होईल। त्यानंतर पुढे 10वी 12वीसाठी देखील लागू होणार आहे। त्यानंतर नवीन आराखड्यानुसार 10वी 12वीचा बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलेल अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना दिली आहे। बघा त्यानंतर नवीन आराखड्यानुसार 10वी 12वीचा जो काही पॅटर्न आहे, बोर्डाचा परीक्षेचा पॅटर्न आहे तो देखील बदलणारच आहे। ठीक आहे, अशी माहिती देखील बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना दिलेली आहे। त्यानंतर बघा बोर्ड परीक्षेत आता क्षमताधिष्ठित प्रश्न, पारंपरिक परीक्षा पद्धतीनुसार एखादा नियम विचारून किंवा प्रश्न विचारून त्यावर विद्यार्थ्यांकडून पाठांतर केलेले विस्तृत उत्तर लिहिणे अपेक्षित होते। मात्र आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्न सर्वाधिक असतील। एखादा विषय विद्यार्थ्यांना किती समजला, प्रत्यक्ष जीवनात तो त्या शिक्षणाचा वापर करतोय का, ही क्षमता पडताळली जाणार आहे। 25-26 नंतर परीक्षा पद्धतीत हा बदल अपेक्षित आहे। तर बघा 25-26 म्हणजेच पुढच्या वर्षी जो काही बदल आहे त्यानंतर तो बदल त्या ठिकाणी अपेक्षित आहे। म्हणजे 26-27ला आपण त्या ठिकाणी बदल अपेक्षित म्हणू शकतो। पुढे बघा आगामी बोर्ड परीक्षा 10 दिवस अगोदर घेण्याचं नियोजन देखील आहे। बघा JEEची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळावा, ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीत कमी गुण मिळालेल्यांना श्रेणी सुधारण्याची संधी मिळावी, पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आगामी परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे। बघा 10 दिवस अगोदर 12वीच्या परीक्षा ह्या होऊ शकतात। त्यावर 23 ऑगस्टपर्यंत हरकती सूचना मागवल्या होत्या। अंदाजे 10,000पर्यंत हरकती प्राप्त झाल्या असून बोर्डाकडून पुढील 10 दिवसात वेळापत्रक अंतिम केले जाणार आहे। तुर्तास 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च, तर 10वीची विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात घेण्याचे नियोजित आहे।
बघा नियोजन देखील आहेत, तारखा देखील तुम्हाला सांगितलेल्या आहे. बघा हरकतींवरील निपटारा झाल्यावर अंतिम वेळापत्रक जाहीर होईल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 10वी-12वीची परीक्षा काही दिवस अलीकडे घेण्याचे नियोजित असून त्यावरील हरकती सूचना पाहून बोर्डाकडून काही दिवसात अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल. अनुराधा ओक, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 10वी-12वीच्या ज्या काही बोर्डाच्या परीक्षा आहेत त्या अगोदर घेण्याचे त्या ठिकाणी नियोजित असून त्यावरील हरकती सूचना ज्या आहेत त्या पाहून बोर्डाकडून काही दिवसात अंतिम वेळापत्रक त्या ठिकाणी फायनल वेळापत्रक जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. आता बघा सर्व विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छितो. ज्या विद्यार्थ्यांनी यावेळेस 10वीसाठी अर्ज केला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10th लिहून पाठवायचं आहे. त्यासोबतच चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा ज्या विद्यार्थ्यांनी 12thसाठी अर्ज केलेला आहे, 12thसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी 12th लिहून पाठवायचे, 12वी लिहून पाठवायचे, म्हणजे जेणेकरून योग्य ते तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे. किती विद्यार्थी 10वीचे आहेत, किती विद्यार्थी 12वीचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.